नमस्कार, मी स्नेहा सावंत आणि घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ जो आहे माझ्या शाळेचा रियुनियन प्रोग्राम। ज्या ज्या लोकांना या कार्यक्रमाला उपस्थित नाही होता आलं त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे। खास करून पालक, विद्यार्थी आणि टीचर्स, तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला हा बघताना तिथे असल्याचाच फील येणार आहे आणि खूप खूप मजा केली आम्ही सगळ्यांनीच आणि तुम्ही देखील हा व्हिडिओ बघून मजा करणार आहात। तर आता माझ्याबरोबर 2006च्या बॅचच्या मुली आहेत। सगळ्या किती छान नटून आल्यात बघा, एकदम मेकअप वगैरे साडी विडी घालून। तर कसं वाटतंय मुलींनो, आज तुम्ही शाळेत आलाय? मजा आली। आज आल्यापासूनच फोटो सेशन चालू आहे त्यांचं आणि मी सगळ्यांचे यांचे चेहरे आहेत, त्या ताई आहेत माझ्या सगळ्या माझ्या मागची एकच बॅच आहे पण मला सगळ्यांचे चेहरे आठवत आहेत, नावं नाही आठवली तरी। सो सगळ्यांना तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला। ऑल द बेस्ट तुम्हा सर्वांना। थँक्यू। माझी 2007 बॅचची मुलं मुली आहेत। हाय सो सगळे एकमेकांना खूप वर्षांनी भेटतायत। काहींची लग्न झाली आहेत, काहींना मुलं आहेत, दोन मुलं आहेत। यस, आणि घरी ठेवून आलेला आता आपला कार्यक्रम सुरू होणार आहे, पण कार्यक्रमाची मजा करूया। हा, माझ्या बरोबर आहेत आता ममता, प्रमिला आणि हेमांगी, 2007च्या मुली ज्या सगळ्या आता खूप वर्षांनी भेटल्या आहेत। कसं वाटतंय तुम्हाला? सो आता आमच्या शाळेचा प्रोग्राम सुरू होणार आहे। शाळेचा प्रोग्राम सुरू होणार आहे आणि सगळे कार्यक्रम असणार आहेत। त्या कार्यक्रमामध्ये मी सुद्धा एक स्पीच देणार आहे। सो मला खूप कसं तरी होत आहे की पहिल्यांदा, काही घाबरण्याची काही गरज नाही, आम्ही आहोत तुझ्यासोबत। सो 2007च्या बॅचकडून, माझ्या बॅचकडून मी स्पीच देणार आहे आणि अचिव्हमेंट करणार आहे। सो आय एम रिअली एक्सायटेड की आमचे शिक्षक हे सगळं ऐकून खुश होणार आहेत अँड लेट्स सी कसा होतोय आपला कार्यक्रम। चांगलंच, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट। कमान जोश मध्ये या बादे प्लस जोरदार करा। सुमंगल वातावरणात उजळूद्या सगळीच्या एंट्री केली शिक्षकांच्या शुभ हस्ते प्रज्वलित ज्ञान ज्योती। स्कूल फ्रेंड्स फ्रॉम लहान शिशू। या शुभ्र वस्त्रांकिता या वीणावर दंडमंडिता स्वागत करायचं आहे। जीबी पाटील सर, तुमचा चिमटा आम्हाला अजूनही आठवतो। तरी सरांना, महाजन सरांना, जीबी पाटील सरांना मी नम्र विनंती। थँक्यू सर। स्वागत करायचं आहे। या वटवृक्षाच्या फांद्या म्हणजेच
आपल्या या आवारामध्ये असलेल्या परिसरामध्ये असलेल्या आपल्या लहान व्हिडिओ तो इथे मेगाच्या मैत्रिणी बसल्या आहेत, मेगाची बॅच. समाज प्रबोधन केलं, सगळ्यांना शिकवण दिली, पुरकुंडा होईल तुला. आमच्या बॅच कडून प्रतिनिधी करतोय. मजा, खूप चांगली अरेंजमेंट आहे, खूप भारी. दुसरी गोष्ट 10वी ह्याला राग एवढा पटकन येतो ना, पण तेवढा तो शांत पण होतो. चालणार तर मी सरळ, ह्याला एखादी एक गोष्ट दाखवली की दुसऱ्यांना दाखवायची गरज नाही. खाणार तर तुपाशी नाही तर उपाशी. आणि ही अशी आहे ना, हिला सगळेच पाहिजे. आता कुठे त्यांच्या घराचा प्रोग्राम असेल ना, भले तिच्या काकाशी बोलत नसेल, भावाशी बोलत नसेल, दिराशी बोलत नसेल, कोणाची भांडण झालं नसेल, तरी पण म्हणेल नाही होत, त्यांना घेऊन जावे ना. आणि एवढी सक्सेस आहे ना, हिला मिक्स व्हायला पटकन जमतं. आणि गोष्ट मन मिळव आहे. आणि ही अशी माणसं सगळ्याच गोष्टी पुढे असतात. फक्त हे लोक सगळ्यांना घाबरून असतात. कोणाच्या पुढे पप्पा जास्त करत नाही. मी बाबा तुझंच कर. बघा, हे आहे आध्यात्मिकची ताकद.
सर्वात महत्वाची गोष्ट हमेशा सांगतो चांगले मेमरीज या ठिकाणी शेअर केल्या, धन्यवाद. यानंतर इथे बॅच 2007 मला सांगण्यात येत आहे थोडक्यात, कसं थोडक्यात बोलायचं नाही का. शाळेमध्ये कमी बोलणारी मुलगी, कायम मागे मागे असणारी आणि अभ्यासात तर मागे होती, पण आता माहित नाही काय कॉन्फिडन्स आलाय, काय स्टेजचा कॉन्फिडन्स आलाय की इतकी बोलायला लागले की बडबड करते आणि आता थोडक्यात म्हणताय तर थोडक्यातच बोलावं लागेल नाही का. इतके सुंदर कार्यक्रम सुरू आहे, आल्यापासून आपण बघतोय आणि स्नेह संमेलनात बसलोय असं वाटतंय. अगदी काय जादू आहे. माझी बॅच 2007 हात वर करायचा आहे. हा बॅच कोणी जास्त नाचत नाही, आमची बॅचच नाचते. यश आम्हाला नाचताच येतं असं माझं बॅचचं म्हणणं होतं. त्यामुळे आपल्या बॅचबद्दल मला बोलायचं आहे. आणि सगळ्यांनी म्हटलं की डान्सच करता येतो, आम्हाला काही बोलता येत नाही. डान्स करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करूया म्हणून स्नेहा तूच आज उभारी घेतेस नवीन आयुष्यामध्ये, शाळेचं नाव उज्ज्वल करतेस, तर तुला ही संधी देतोय आणि मला ही संधी मिळाली त्याचं मी आज सोनं करायचं ठरवलंय. आणि सोनं अशा पद्धतीने करणार आहे की आज तुम्ही शिक्षक आम्हाला 1 वर्ष शिकवताय, छोट्या शिक्षीपासून ते बेर्डे मॅडम, सालेकर मॅडम आहे तुम्ही, मला सांगते की मी आतापासून सालेकर मॅडम, परब मॅडम, बेर्डे मॅडम, बनसोडे मॅडम, कोणाची नावं राहत असतील तर प्लीज माफ करा, परब मॅडम, गुंडे मॅडम, ओके, समीरा मॅडम म्हणजे त्यांना म्हटलं जातं. त्याच्यानंतर शेलटकर मॅडम, राणे मॅडम, 10वीला असताना राणे मॅडमच बनले होते, मला राणे मॅडमच करायचं होतं. ओके, सावंत मॅडम आमच्या सगळ्यात माननीय, परब मॅडम, या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. आज आपल्यासाठी संडे असून सुद्धा घरातली सगळं कामं, सगळी कामं बाजूला ठेवून सुट्टीचा दिवस असून सुद्धा आमच्यासाठी हा दिवस दिला, त्याबद्दल सगळ्या स्टुडंट्सतर्फे मी खूप खूप आभार मानते. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. आणि मला छोटंच बोलायचं आहे, सॉरी जास्त वेळ नाही घेणार, पण खूप इम्पॉर्टंट बोलायला आली मी इथे. बघा आता आल्यापासून डान्स बघतोय, कोणी काही मनोगत सादर केलं आहे इथे. विशाखाताईने खूप छान असं मला स्कूलचीच आठवण आली तिची बघून, ठीक आहे. पण आमच्या बॅचबद्दल काहीतरी वेगळं करण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे. लहानपणापासून तुम्ही आम्हाला शिकवता की नाही की मुलं मोठे जाऊन काय बनणार आहे, किंवा त्यांना बोलतात पायरी असते त्यांच्या आयुष्यातली महत्वाची पायरी, तो बेस तुम्ही क्रिएट करता आणि तुम्हाला उत्सुकता असते की ही मुलं आज 40 वर्ष झालीत आपल्या शाळेला, ही मुलं पुढे जाऊन काय करतात किंवा आता काय करत असतील. कदाचित तुम्हाला त्यांची नावं नाही आठवत पण चेहरे आठवत आहेत की नाही. चला, तर त्याबद्दल माझ्या बॅचने काय अचिव्हमेंट केल्या त्यात थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. प्लीज थोडासा वेळ तुमचा घेईल. रोहन परब उभं राहायचंय. रोहन परब बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये, रोहन परब 2007 बॅचचा हा मुलगा, अभ्यासात कमी पण आज बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये मोठं असं नाव करतोय. 2 वेळा मिस्टर मुंबई, 2 वेळा महाराष्ट्र मेडल, मिस्टर महाराष्ट्र, मिस्टर इंडिया टॉप मधून टॉप 10 मधून टॉप 6 मध्ये, टॉप 6 मधून टॉप 3 मध्ये आलेला आहे. मिस्टर उज्ज्वल ग्रुपचा विनर, शेडो क्लासिक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मध्ये 65 kg मध्ये टॉप 3 चा विनर. आणि आता तो काय करतोय, 2 जिम चालवतोय स्वतःचे ठाण्यामध्ये. त्यामुळे उद्योजक असा माझा मित्र, त्यासाठी जोरदार टाळ्या. हे माझ्या बॅचने अचीव्ह केलंय. जो मुलगा काय म्हणतो असेल शिक्षकांना वाटते की टपोरी मुलं मस्ती करत असतात, मागच्या वेळेच्या असतात, तसं नाहीये, पण तसं नाहीये हेच मला सांगायचं आहे. त्यानंतर पंकज महाडिक सुद्धा कायम लांब असायचा, थोडंसं होतं मस्तीखोर मुलांमध्ये, पण त्याच्याबद्दल सांगायला मला आवडेल. मॅडम मी काही का पंकज महाडिक नावाचा मुलगा तुम्हाला नाव आठवत असेल. आज तो कुठे आहे माहिती, आर्मीमध्ये आहे. 12 वर्ष झाली तो आर्मीसाठी काम करतोय. आज तो इथे येऊ शकला नाही कारण तो नागपूरच्या ड्युटीला आहे. ओके, इंडियन आर्मीमध्ये 2013 पासून तो काम करतोय आणि बेस्ट स्टुडंटचं त्याला मेडल ट्रेनिंग मध्येच मिळालं होतं. त्यानंतर जम्मू काश्मीर सारख्या एरियामध्ये त्याने काम केलं. मित्रांनो, जम्मू काश्मीर एरिया हा सोपा नाहीये. जोरदार टाळ्यांसाठी. आउट ऑफ महाराष्ट्र 12 वर्ष त्याने राजस्थान बॉर्डरला काम केलंय. आणि आता जो पुलवामा अटॅक झाला होता, त्याच्यानंतर 370 अटॅक झाला होता, त्यावेळी तो तिथे उपस्थित होता. तर आपल्या श्री सरस्वती विद्या मंदिरचं नाव तो बॉर्डरवर रोशन करतोय, यापेक्षा अभिमानाची गोष्ट नाहीये. त्यानंतर संतोष बोर नावाचा मुलगा होता, आठवत आहे, तर तो आता सिंगापूरमध्ये एका IT कंपनीमध्ये खूप
महेश सुर्वे यांनी शैतानी दळवी CA झालेले आहेत. जोरदार टाळ्या. त्यानंतर धीरज बनारसे, हात वर करायचा, धीरज उभं राहायचे, धीरज बनारसे वॉटर प्युरिफायरचा स्वतःचा बिझनेस आहे, तो यंग उद्योजक बनलेला आहे. त्यानंतर अमोल ठाकूर आलेला आहे. अमोल ठाकूरने प्राईव्हेट फॅसिलिटी मॅनेजमेंट उभं राहायचं आहे. याने हाऊसकीपिंगच्या क्षेत्रामध्ये किंवा मॅनपॉवर मोठमोठ्या कंपनीला तो प्रोव्हाइड करतो कॉर्पोरेट सेक्टरमध्ये. प्रवीण ठाकरे उभं राहायचं आहे. प्रवीण कायम मस्तीखोर मुलांमध्ये पकडला जायचा की नाही, पण आज आमचा प्रवीण आउट ऑफ इंडिया मध्ये हेल्थ सेफ्टीमध्ये काम करतोय. साऊथ आफ्रिकामध्ये झॅम्बियामध्ये काम करतोय. तो आज तो झॅम्बियामधून खास कार्यक्रमासाठी आलेला आहे. ओके, सौदी अरेबियामध्ये सुद्धा त्याने काम केलेलं आहे. त्यानंतर ममता मुंडेकर सासरची ममता कदम, तिने हा उभा राहायचा आहे. ममताने 76 kg ट्रान्सफॉर्मेशन मधून 50 kg मध्ये तिने ट्रान्सफॉर्मेशन केलंय फिटनेस या क्षेत्रामध्ये. आणि आता ती आज योगा झुंबा इन्स्ट्रक्टर म्हणून काम करते, मॉडेलिंग सुद्धा करते. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे येणारी नेटफ्लिक्स या ऍप वरती येणारी अपकमिंग वेब सिरीज मध्ये ममता असणार आहे. मला हा सेशन आवडला असेल की नाही तुम्हाला, की तुमच्या आवडत्या मुलांनी काय काय अचीव केलं आहे त्याबद्दल. मी असं नाही म्हणणार की मी अचीव केलंय, की अचीव करायला सुरुवात केली आहे. आणि मला अभिमान आहे की मला शाळेचा स्टेज मिळाला होता. श्रीयुत किरण खोत सर गोळे मॅडम यांनी माझ्यातली तेव्हा थोडंसं आवाजाबद्दल ओळखलं होतं, समीरा मॅडम, आणि मला कॉन्फिडन्स दिला. आणि आज तो कॉन्फिडन्स अँकरिंग क्षेत्रामध्ये मी माझं नाव बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मग सगळ्यांचे आशीर्वाद, शिक्षकांचे आशीर्वाद प्रेम माझ्या पाठीशी असंच राहू दे. 2007 बॅच कडून आम्हा सगळ्या शिक्षकांना खूप 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 शुभेच्छा. असंच आपण आपल्या शाळेचं नाव मोठं करूया. धन्यवाद. ज्या बालवयात मी तुम्हाला पाहिलं होतं ते चेंजिंग होतं. तुम्ही मोठे झाला. खूप आनंद झाला. आज त्याने ज्या गोष्टी ते परफॉर्म करून दाखवल्या, ही कला त्याच्या अंगात होती आणि त्याचे वर्गमित्र इतके सर्व विद्यार्थी मित्रांनो, सन 1985 साली झाली. या शाळेला 40 वर्ष पूर्ण होत आहेत. तर त्यानिमित्त 40 वर्षाची यशोगाथा या कार्यक्रमाअंतर्गत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला. तर मला हा सगळा सोहळा बघून इतका आनंद होत आहे की असा अद्वितीय सुवर्ण सोहळा कुठे होणे नाही. इतक्या वर्षांनी तुम्हाला बघून आनंद झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही या अशी कल्पना नव्हती. तुम्ही जे विविध क्षेत्रामध्ये आज पुढे गेलेले आहात याचा आम्हाला बघून फार आनंद होता. इवलेसे रोप लाविलेला तयाचा वेदू गेला गगनात. शाळेचा संस्थेचा आणि शैक्षणिक दृष्ट्या ते सक्षम होण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. खरंच यावर विश्वासच वाटत नाही की एवढ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलात आणि ज्या क्षेत्रामध्ये ज्या मुलाला मी मारलं ती मुलं आज व्यावसायिक झालेली आहेत आणि त्यांचं ते रूप बघून आम्हाला इतका आनंद झालाय की तो अवर्णनीय. सावंत मॅडम जसं बोलतात की आमचे विद्यार्थी आमचे दैवत आहे आणि आज ते सर्व इथे एकत्रितपणे भेटायला आले, यात आमचा सर्वात मोठा आनंद आहे. आणि खरं सांगू तुम्हाला सगळ्यांना बघून मला मुलींची नावं बदललेली आहेत आणि खरंच काही ओळखून
शाळेमधून या 40 वर्षांमध्ये आदर्श आणि देशासाठी भावी नागरिक घडवण्याचे उत्तम कार्य झालेलं आहे. श्री सरस्वती विद्या मंदिर सरस्वती देवीचं मंदिर आहे आणि या मंदिरातील विठू माऊली, विठू म्हणजे आमचे लाडके पितृतुल्य आदरणीय सावंत सर आणि मातृतुल्य म्हणजे आमच्या आदरणीय सौ सावंत मॅडम. त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या मार्गदर्शनाने 40 वर्ष यशोगाथेचे हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये सुरू आहे. आज मला अभिमान वाटतो की आज एक माजी विद्यार्थी आणि आपल्या शाळेत मला सेवे करण्याची एक संधी मिळाली, त्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. माझ्या 5वीच्या वर्गात बसलेली वेगळी छोटी छोटी मुलं आज ती नुसती वयानेच नाही मोठी तर ती कर्तृत्वाने सुद्धा मोठी आहे. आणि आज तुम्ही एका विशिष्ट उंचीवर जाऊन पोहोचला आहात कर्तृत्वावर आणि त्यामुळे त्या सगळ्यांचा, तुम्हा सगळ्यांचा आज मला सार्थ अभिमान आहे. विद्यार्थ्यांना शाळा हे आमचं दुसरं घर असतं आणि तुम्ही विद्यार्थी या कुटुंबातील महत्त्वाचे घटक असतात. तुम्हा विद्यार्थ्यांची प्रगती बघून आपण किती सक्षम पिढ्या घडवल्यात याचा आम्हाला अभिमान आहे. 1999-2000 या शैक्षणिक वर्षापासून या शाळेत आहे. मला नेहमी खंत वाटायची की या वर्षापासूनच्या विद्यार्थ्यांना मी ओळखते, पण याच्या आधीच्या विद्यार्थ्यांना मी कसं भेटणार. तर माझी इच्छा या यशोगाथेच्या कार्यक्रमाने पूर्ण केली आणि या शाळेतून इतके चांगले विद्यार्थी घडत आहेत आणि मी त्या शाळेचा एक घटक आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. तुम्ही सर्वांनी आम्हाला आहे, पण तुम्ही आज सामाजिक क्षेत्रात आपलं काम करत आहात ते पाहून आमच्या शाळेला अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच मला म्हणावेसे वाटते अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवली जाते. धन्यवाद. 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 या शाळेचे संस्थापक माननीय श्री वत्सल यशवंत सावंत यांना ही संकल्पना सुचली की या नगरामध्ये विद्यार्थ्यांना लांब शिक्षण जाऊन न घेता जवळच कुठेतरी चांगलं शिक्षण मिळावं या उद्देशाने त्यांनी ही शाळा सुरू केली. त्याच वेळेला EMC शाळेमध्ये शिक्षक असलेले माननीय श्री रमण बाबाजी दळवे यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी ही संस्था आणि श्री सरस्वती विद्या मंदिर ही शाळा उभी राहिली. या नगरात विद्यार्थ्यांना जवळच शिक्षण मिळावं या उद्देशाने आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावं या उद्देशाने ही शाळा त्यांनी सुरू केली त्यावेळेला आणि 55 विद्यार्थ्यांना घेऊन ही शाळा सुरू झाली आणि आज तागायत या शाळेमध्ये जवळजवळ 2000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्थेत विविध विभाग सुरू झालेले आहेत. त्यामध्ये पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, टेक्निकल, BEd, नर्सिंग आणि नवीन सुरू झालेला प्रिन्स्टन अकॅडमी इंग्लिश मिडियमचा विभाग इतक्या विभाग घेऊन ही शाळा गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांना साधण्याचं काम करत आहे. मॅडम
तुम्ही शाळेच्या गोडी आणि ओढीबद्दल काय सांगा? अर्थात काय तर आपल्याला ही गोडी कधी आणि कोणामुळे लागली? सांगायचं झालं तर शाळेचे संचालक माननीय श्री सावंत सर यांच्याच पुढे ही गोडी लागली. कारण त्यांनी ज्या उद्देशाने शाळा सुरू केली तो उद्देश सफल व्हावा म्हणून लग्न झाल्यावर मला BEd करायला लावलं. मी BEd केलं आणि त्यानंतर 1989ला मी इथे मुख्याध्यापक म्हणून पदावर आले. तेव्हापासून शाळेची आवड, विद्यार्थ्यांची गोडी, पालकांचा सहभाग आणि सर्व माझ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सहकार्य यामुळे या शाळेत चांगलं काम करू शकतो. ज्या वर्षी शाळेची स्थापना झाली ते 1985ला, तिथपासून ते आजपर्यंत मी तुम्हाला पाहत आलेलो आहे. तर त्यावेळेला ते शाळेचं तुमचं जे वर्गाचं जे तेज होतं ते आजही मला अजून तसंच दिसतंय. तर आपण त्या तेजाबद्दल काय सांगाल? शाळेचं आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांच्या समोर एक प्रकारचं असावं. कारण विद्यार्थी हाच आपल्याला खरं घडवत असतो. जसं आपण घडत असतो तसं विद्यार्थी आपल्याला घडवत असतो. त्यामुळे विद्यार्थ्याच्या समोर एक चांगली प्रतिमा कायम तयार राहावी, ते व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांना तसंच दिसावं या उद्देशाने मी आज तागायत तशी चालते. मॅडम, आज शाळेला 40 वर्ष पूर्ण होते आणि या 40 वर्षाची यशोगाथा गावी अशी ही संकल्पना आपल्या मनात कशी काय सुरू? ऑफिसमध्ये बसले होते, बघता बघता विचार केला तर संस्थेला 40 वर्ष होत आहेत हा प्रश्न मनात आला. आणि त्याच वेळेला याचं उत्तर सापडलं की 40 वर्षात शाळेने काय केलं, किती विद्यार्थी शिकले, शाळेने यश कसं गाठलं, किती शिक्षक आले, किती शिक्षक गेले. आणि या सगळ्याचा विचार करता करता असं वाटायला लागलं की ह्या वर्षी आपण जर 40 वर्षाची यशोगाथा गायली तर, आणि त्या निमित्ताने आपण जर सर्वांनाच इथे एकत्र करून कार्यक्रम केले तर असं लक्षात असं वाटून मग विविध कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं. आणि त्या नियोजनामध्ये अगदी विद्यार्थी, शिक्षक, पालक, समाज या सर्वांना घेऊन हा कार्यक्रम करावा असं निश्चित करण्यात आलं. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा घटक माझे विद्यार्थी सगळे 92पासूनचे एकत्र यावे, एकत्र भेटावे आणि एकत्र एक स्नेहमिलनाचा कार्यक्रम व्हावा, आनंदाची देवाणघेवाण होईल याचा विचार करून हा कार्यक्रम मी 40 वर्ष यशोगाथेचा ठरवला गेला. मॅडम, आपण पाहतो की लग्नानंतर मुलींना घर आणि नोकरी या दोन्ही गोष्टी सांभाळताना तारेची कसरत करावी लागत असते. पण आपल्या लग्नाची तारीख पाहता आपण या दोन्ही गोष्टी सांभाळताना आपल्याला जी काही तारेची कसरत करावी लागली तो जो काही तुमचा अनुभव होता तो आम्हाला थोडक्यात सांगाल तर बरं होईल. आणि 1981ला माझं लग्न झालं आणि 85ला ही शाळा स्थापन झाली. माझं BEdचं शिक्षणसुद्धा माझं लग्न झाल्यावर झालं. घरातून म्हणजे संस्था चालकांचं मला एवढं प्रोत्साहन मिळालं शिक्षण घेण्यासाठी, त्यामुळे मी सहज चांगलं शिक्षण घेऊ शकले. आणि माझी मुलं लहान असताना, मुलांचं शिक्षण चालू असताना माझ्या सासूबाई द्रौपदी सावंत यांनी सुद्धा उत्तम सहकार्य केलं. म्हणजे लहान मुलांना घरात सांभाळणं आणि शाळेकडे लक्ष देणं, नोकरी करणं आणि शाळेमध्ये पूर्ण वेळ देऊन शाळेचा विकास घडवणं हे मला संस्थाचालक सावंत सर आणि माझ्या सासूबाई यांच्यामुळेच शक्य झालं. अडचणी अनंत आल्या पण त्या अडचणींवर मात करत सहकार्यामुळेच मी या सगळ्या गोष्टी शक्य करू शकते. आपल्या शाळेचा विस्तार हा वर्षानुवर्ष वाढतच गेला, तर त्या वाढत चाललेल्या विस्ताराबद्दल आपण सध्या काय सांगाल आणि सध्या आपल्या शाळेत कोणकोणते नवनवीन उपक्रम राबवले जातात त्याबद्दल थोडक्यात सांगा. शाळेचा विस्तार वाढवण्यासाठी सुद्धा खरं बघायला गेलो तर सर्व विभागाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या सहकार्यावर अवलंबून असतं. शाळेत कोणताही उपक्रम आपल्याला राबवायचा असेल तर सहकार्य हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि ते सहकार्य मला इथे उत्तम मिळाल्यामुळे अनेक उपक्रम या शाळेत राबवू शकले. उपक्रमाबाबत सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर वेगवेगळे वर्ग त्यांना हे करणं,
त्याचा अभ्यास करून घेणं, स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेणं, NTS, NMS, स्कॉलरशिप अशा ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळालेलं आहे. काही NGOs आमच्याबरोबर काम करत आहेत. कोटकसारखी NGO आहे, स्माईल फाउंडेशनसारखी NGO आहे आणि तुमच्यासारखे काही माझे विद्यार्थी आहेत की ते विद्यार्थ्यांना मदत करत आहेत आणि त्यामुळे विद्यार्थी सर्वच बाबतीत सर्व प्रकारात घवघवीत यश मिळवत आहेत. व सायन्स एक्झिबिशन असो, कथक असो, स्पोकन इंग्लिश असो, सायन्सच्या माध्यमातून IIT सारख्या ठिकाणी विद्यार्थी जाऊन स्वतः काही प्रोजेक्ट करून आलेले आहेत. अशा विविध स्पर्धा विद्यार्थी भाग घेत आहेत आणि त्यामुळेच आम्ही हे करू शकलेलो आहे. अजून याच्यात सांगायचं झालं तर बालपंचायत नावाचा एक उपक्रम आम्ही पहिल्यापासून राबवत आलो आणि विद्यार्थ्यांना स्वतःचा अभ्यास स्वतः कसा करता यावा, स्वतःचं संरक्षण कसं करता यावं यासाठी स्काउट गाईडसारखा अभ्यासक्रमसुद्धा एक चांगल्या प्रकारे इथे राबवला गेलेला आहे. त्याचबरोबर काही फाउंडेशन्स अशी आहेत की ती 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी छोटे छोटे उद्योगधंदे विद्यार्थी कसे करतील आणि मुलींसाठी ब्युटी पार्लरचा व्यवसाय, छोट्या मुलांसाठी मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय हे आता मुलं शिकत असतानाच त्यांना ते शिक्षण दिलं जात आहे. असे सगळे उपक्रम वेगवेगळ्या प्रकारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून आम्ही राबवतो. शाळेमध्ये मला जे शिक्षक लाभलेत किंवा मार्गदर्शक लाभलेत जे त्याच्यात मुख्य नाव घेता येईल ते म्हणजे कुबल सरांचं. कुबल सर 1991ला आम्हाला मार्गदर्शक म्हणून संस्थाचालकाने दिले आणि आपल्या कुबल सरांनी आम्हाला इतकं काही ज्ञान दिलं, इतकं काही घडवलं. आम्ही आज तुझ्यासमोर जी उभी आहे किंवा बोलती आहे तर तू माझी मुलाखत घेतोयस ही पूर्ण तयारी त्यावेळेपासूनच आम्हाला कुबल सरांनी करून घेतली असं म्हणावं लागेल. त्याचबरोबर शाळेमध्ये असे काही शिक्षक लागले मला नावं याविषयी वाटतात ती म्हणजे कैलास विषयांचे वाळवे सर. चित्रकलेच्या बाबतीत त्यांनी मुलांना घडवलं. शाळेमध्ये जी रंगरंगोटी आहे त्यावेळी त्यांनी खूप चांगली केली. चित्रकलेचा रिझल्ट 100% लावला. त्यानंतर आमचे प्रशांत राजन सर त्यांनी इतकी मेहनत घेऊन शाळेला खूप काही चांगलं सहकार्य केलं. असे शिक्षक आज आमच्यामध्ये नाही आहेत पण तुझ्या या मुलाखतीद्वारे मला त्यांची आज इथे आठवण होते. आई या नात्याने या विद्यार्थी पालकांना आणि शिक्षक या नात्याने या तुमच्या आपल्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना कशा प्रकारचं मार्गदर्शन कराल त्याबद्दल आम्हाला शिक्षकांना मार्गदर्शन करायचं झालं तर शिक्षक हा आधी स्वतः शिकतो आणि शिकवतो या 2 गोष्टी आहेत. आपल्या शाळेतील प्रत्येक शिक्षक अद्यावत ज्ञान घेतलेला आहे. वेगवेगळ्या ट्रेनिंग्स घेऊन ते तयार झालेले आणि त्याप्रमाणे ते विद्यार्थ्यांना घडवत आहेत, शिकवत आहेत. कारण त्याची प्रचिती म्हणजे शाळेचा लागत असलेला 100% रिझल्ट, शाळेला मिळत असलेली सगळी जास्तीत जास्त बक्षिसं, विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना मिळत असलेलं यश हे सगळं शिक्षकांमुळेच घडतं. शिक्षकांनी जर तेवढी मेहनत घेतली नसती तर ते होऊ शकलं नसतं आणि म्हणून शाळेची गुणवत्तासुद्धा उत्तरोत्तर वाढत गेलेली आहे असं मला तरी वाटतं. पालकांना संदेश द्यायचा झाला किंवा पालकांशी बोलायचं झालं आणि माझी विद्यार्थ्यांचं एक स्नेह मिलन आपण आपल्या शाळेमध्ये घ्यावं असा विचार आल्याबरोबर विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. विद्यार्थी एकत्र आले, विद्यार्थ्यांच्या विविध सभा झाल्या आणि त्यातून हा कार्यक्रम निश्चित झाला आणि बघता बघता आज 8 डिसेंबर माझे विद्यार्थी इथे एकत्र आले. एवढ्या बहुसंख्येने एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांना बघून खूपच आनंद झाला. वाटलं होतं पहिल्यांदा की सगळे विद्यार्थी येणार नाहीत पण देश विदेशातून बाहेरून सुद्धा सगळे विद्यार्थी इथे उपस्थित झाले. शाळेच्या संस्थेच्या प्रेमाखातर, शिक्षकांच्या प्रेमाखातर एवढे विद्यार्थी इथे आले. छोटे असलेले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात विविध ठिकाणी काम करतायत, विविध ठिकाणी नावं कमवलेली आहे, विविध क्षेत्रात त्यांनी स्वतःचं नाव कमवलेलं आहे. बाहेरच्या देशात जाऊन चांगल्या सर्व्हिस करतात, तिथेही आपलं नाव कमवलेलं आहे. काही माझे विद्यार्थी तर शाळेला मदत पण करत आहेत. असा सगळा प्रकार पाहिल्यावर खूपच आनंद झाला आणि आजचं हे संमेलन विद्यार्थ्यांना बघून यशस्वी झालं असं वाटायला लागलं. असे सर्व आमचे विद्यार्थी कायम एकत्र राहावे, कायम एकत्र यावे अशी त्यांची मैत्री सर्वांची टिकावी. शिक्षक, शाळा आणि संस्था यांच्याबद्दलचे ऋणानुबंध असेच त्यांचे टिकावे
आणि मुलं या पूर्ण स्वतःचं नाव मोठं करून स्वतः खूप छान काम करून यशस्वी व्हावं या शुभेच्छा मी त्यांना देते. धन्यवाद. हॅलो भेटून त्यांच्याकडून आणि कशा प्रकारे ही एवी उत्तमोत्तम करता येईल याच्यासाठी त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला. सर्वांना ही एवी आवडलीच असेल तर खूप खूप आभार या माध्यमातून मी इथे मांडतो. ते बरं वाटलं हा कार्यक्रम सुचला आणि असं वाटलं की आम्ही विविध कार्यक्रम केले त्यात हा एक प्रकार घ्यावा की माझी विद्यार्थी स्नेह मिळावा. मी काही जास्त बोलत नाही कारण प्रशांतने तुम्हाला सगळा इव्हित सगळं दाखवलंय. फक्त इतक्या लांबून आज विद्यार्थी इथे आलेत आणि इतके काय सुंदर डान्स केले. कुठे प्रॅक्टिस केली कोणाला माहिती, काय काय कसं काय केलं काहीच कळेना, पण इतकं सुंदर इतकं सुबक. मला वाटतं आमच्या शाळेतले शिक्षक गॅदरिंग घेताना 10, 15, 20 दिवस प्रयत्न करतात आणि म्हणतात 8 दिवसात कार्यक्रम करायचा. मी म्हणेन बघा 2 ते 4 दिवसात सुद्धा साबून या माझ्या विद्यार्थ्यांनी इतका सुंदर कार्यक्रम केला, अप्रतिम सुंदर, की जेणेकरून या स्टेजवर ती सरस्वती सगळ्यांना प्रसन्न झाली आणि खूप सुंदर कार्यक्रम या विद्यार्थ्यांनी दाखवले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बहुसंख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. जोरात टाळ्या वाजवा स्वतःसाठी जोरात टाळ्या. खरंच अभिनंदन. कारण माझं आणि या कोर कमिटी हे काही माझे विद्यार्थी गावकर, रामले, प्रशांत नावं घेईन तेवढी थोडी आहेत गणेशपासून सगळेच, की जेणेकरून हा कार्यक्रम सुरू होताना खरं किती येतील रे बाबा, नक्की येतील का विद्यार्थी. मग सांगायचे 300, मग सांगायचे 400, काल आकडा मिळाला 500. मी म्हणायचे अरे नक्की काहीतरी एकदा सांगा तरी, कारण मुलं माझ्या एवढ्या पटांगणात येणार आहेत, शाळेची जागा लहान आहे, छोटंसं तरी खाऊ काहीतरी त्या मुलांना द्यायचं आहे आणि माझे विद्यार्थी म्हणून इथे येणार आहेत तर त्यांना काहीतरी आनंद दिला पाहिजे. पण खरंच मी आज धन्य झाले, कारण का इतकं तुमचं प्रेम संस्थेवरचं, शाळेवरचं, शिक्षकांवरचं भरभरून तुम्ही आज आम्हाला दिलं. माझे सर्व शिक्षक संस्था धन्य पावली की हा कार्यक्रम आम्ही घेतला. खरंच त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटायला लागलं. आणि याने जी एवी बनवली जो तुम्हाला हे दाखवलं सगळं एवी बनवून, ऐन वेळेला मला प्रश्न विचारले अनिल घरवेनी की मॅडम या प्रश्नाचं उत्तर द्या, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. जेवढं जमलं त्यावेळेला ती उत्तरं दिली. पण खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. असेच सदैव या प्रांगणात या, असेच सदैव खूप मोठे व्हा. शाळेचे आणि संस्थेचे आणि माझ्या शिक्षकांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. सरस्वती सदैव तुमच्या पाठीशी आहे. खूप मोठे व्हा. धन्यवाद. फार कमी आहे. 2004च्या बॅचने त्वरित पुढे यायचं आहे. हाय बोला हाय. 2004चे सर्व विद्यार्थी आलेले आहेत. फ्रेंड सारिका कुठून आली तू आता? उलवेवरून आली आहे आणि सासर आहे तिकडे तिचं. तुला कसं वाटतंय माझ्या अँकरिंग बद्दल? प्राऊड वाटतं मला. आणि मी ऍक्च्युली कसं तुझा प्रत्येक वेळेचे जे असतात ना तुझे इव्हेंट ते बघत असते, मला खूप छान. आणि आता आमच्या घरामध्ये लवकरच फंक्शन एक असणार आहे, त्यासाठी केलंय तिने मला. कृपया सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आणि कृपया स्टेजचा निरोप घ्यायचा आहे. काढतू करत 10 मिनिटं घालवा. आणखी एक महत्वाचं सांगायचंय 2006च्या बॅचचं की 2007 बॅच तर्फे आमच्या श्री सरस्वती विद्यामंदिर शाळेसाठी 2007च्या बॅच तर्फे प्रत्येक रूम मध्ये 2 स्पीकर आणि एम्प्लिफायर गिफ्ट देण्यात येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांचा आनंद मिळावा, प्रत्येक रूम मध्ये स्पीकर असावा अशी आमची इच्छा होती आणि प्रत्येक रूम मध्ये 2 स्पीकर आणि एम्प्लिफायर असं गिफ्ट आम्ही शाळेला प्रदान करतोय. धन्यवाद. सावंत मॅडमना या बाबतीत 2 शब्द बोलायचे. शाळेमध्ये जर तुम्ही असताना जो परिपाठ चालू होता तो तसाच परिपाठ
सर्वजण शांत आहेत तर संदीप दादा, संतोष दादा इकडे बघा, इकडे माईक जवळ गणेश मालव इथे पण बघा. सो शाळेने आम्हाला छोटासा खाऊ दिलाय आणि तो खाऊ सगळे आम्ही एन्जॉय करतोय. येस, ही सगळी गँग. थँक्यू सावंत मॅडम. खाताना समोसा आणि बाकी सगळं स्नॅक्स आहे. सो हा माझा मित्र प्रवीण आणि ही प्रीती. तर प्रवीण माझा मित्र आउट ऑफ इंडिया असतो आणि आता सुट्टीमुळे इथे आलेला आहे. थँक्यू सो मच प्रवीण, इतक्या वर्षांनी तुझी भेट झाली आणि तुला आउट ऑफ इंडिया नक्की भेटेन मी काही वर्षांनी. हो पक्का पक्का, मी वाढली. येस. आणि हा माझा मित्र इम्रान हाशमी सारखा दिसतो की नाही? कोण बघा, पण आता तुझं लग्न झालंय. हा, लग्न झालंय, त्याचं लग्न झालंय. सो नंबर मागू नका त्याचा माझ्याकडे. हॉटेलमध्ये आलोय, बगीचा हॉटेलमध्ये, आणि आम्ही आता तवा पुलाव खाणार आहोत. स्टार्टर आणि तवा पुलाव ऑर्डर केला. संदेश तर आम्ही थोडासा प्लॅन केला की आपण काहीतरी खाऊया आणि थोडासा अजून टाइम स्पेंड करूया, कारण भेटलो आम्ही आणि छान वाटतंय, मस्त वाटतंय. आणि आम्ही तवा पुलाव ऑर्डर केलाय. सो बेसिकली असं आहे की इतका भेटलोय ना आता, मग सगळ्यांना आपापली कामं असतात, सगळे आपापल्या लाईफ मध्ये बिझी असतात की नाही, पण त्याच्यातून पण थोडंसं 10 जणांमध्ये 3 स्टार्टर खाणार आहे. त्याचं तुम्ही काही ऐकू नका, हा शाळेत जसा होता तसाच आहे, अजिबात बदल आणि 10 जणांमध्ये 3 तवा पुलाव मागवले. सो ही मस्ती अशीच चालू राहणार आहे आमची. 6ची बॅच आहे. हाय करा सगळ्यांनी. सो हे पण बगीचा हॉटेलमध्ये बसले आहेत गेट टुगेदर नंतर. आता त्यांनी लंच प्लॅन केला होता. सो कसं वाटतं एकमेकांना भेटून? आणि आपला कसं झाला प्रोग्राम आजचा? मजा आली? तुम्ही सगळे एकमेकांना खूप वर्षांनी भेटला असाल, बरोबर? येस. तर असेच भेटत राहा, पुन्हा भेटू आपण. आपला हा व्हिडिओ YouTube चॅनलला आपण टाकणार आहे, तेव्हा तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. बाय. आम्ही बगीचा हॉटेलमध्ये सगळ्यांनी, येस, सगळे आले आहेत आणि आम्ही मजा केली आहे. आता कसं वाटलं तुम्हाला भेटून सगळ्यांना? आठवणी जाग्या झाल्यात. ओके, परत लवकरच भेटू आपण आणि तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. तर माझा हा मित्र आहे ज्याचं अजूनही लग्न नाही झालंय आणि रोहन सरासर खोटं आहे. किती लग्न झाली तुझी अशी? मलाच माहिती नाही. तर माझ्या सगळ्या मैत्रिणींची अशी अपेक्षा आहे की लवकरात लवकर लग्न करा. कोण असेल तर हे माझ्या चांगल्या लाईफ म्हणजे मी जास्त सुखात यांना बघवत नाहीये म्हणून हे असे करत आहे. प्लीज मुलगी द्या प्लीज. आणि माझी लाईफ पण झंड झाली पाहिजे. आम्हाला प्लीज घेऊन द्यायचं आहे. आमचं गिफ्ट रेडी आहे पण याची मुलगी नवरी रेडी नाहीये. येस. तर लवकरात लवकर सांगा. स्नेहा या व्हिडिओ खाली कमेंट करा. ओके, तर आता आम्ही ह्या व्हिडिओची एंडिंग करतोय आणि रियुनियनचा प्रोग्राम खूप सुंदर झाला. तुम्हा दोघांना किती मजा आली? खूप मजा केली. आल्याचं सार्थक झालं. ऍक्च्युली इतक्या वर्षानंतर भेटतो सगळ्यांना, खूप मस्त. आणि आठवणी ताज्या झाल्या. व्हिडिओ मध्ये बघितलंय तुम्ही, नाचतायत पण ही लोक सगळी मस्तपैकी मागे. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या रियुनियन मध्ये कोण कोण आले नसतील त्यांना तुम्ही हा नक्की शेअर करा आणि कमेंट करा या व्हिडिओ मध्ये कोणता पार्ट तुम्हाला आवडला. बाय बाय. हॅव अ हॅपी लाईफ.